समग्र जाळले परशुरामचंद्र भगवान की जय पवन सुत हनुमान महाराज की जय शांति धर्म एकनाथ महाराज की जय रेणुका माता माता की की जय जय सरस्वती सजन रामपुर आवडता माता रती महारथी वाचक सुशील यांचे चरित्रमस्त कथेला सुद्धा रम्य रामायण आहे, गोड रामायण आहे, गोड ग्रास असणारा हा रामायण आहे. अमृताहुनी गोड नाम तुझे असं असणारा हे रामायण आहे. आणि त्यावेळेस असणारा मारुतरायाच्या शेपटाने लंकेमध्ये असणारा हा कार ओढीला, लंका दुर्ग जाळले, मोठमोठाले बुरुज जाळले आणि का असणारा जे तट होता यशवती तीही असताना जाळले, आजूबाजूचं चौफेर वन होतं तेही जाळलं आणि त्याला सहाय्य जाळण्यासाठी कोण कोण झाले? मरुत, मारुत आणि असणार अग्नी. म्हणजे असा मरुत म्हणजे हे जे काय असणार वायुदेव आहे का त्यांचं नाव मरुत आहे, आणि मारुती म्हणजे हनुमानजी, आणि असणारे अग्निदेव हे अग्निदेव. हे तिघं बापले एका जागी आले, दोघं सदा एका जागी येऊ नये पण तिघं आले. आणि तिघांना असणारे स्वतः अगोदर एकलाच हनुमान गेला होता, पण तिघं एका जागा आल्यामुळं अशी लंकेला आग लावली, असा टेंबा लावला आणि धडा धडा जवळ लागली. ती ऐका अग्नि बाळाच्या समेळी दुर्गाची रे करुणी होळी पाळून दुर्गाची आपोळी कंदक समोळी बुजिला. खंदक होता म्हणजे लंकेच्या भोवताली जसा पाण्याचा सेमोराचा येडा होता तसा आतली आत काय असताना डायरेक्ट असताना त्या ठिकाणी हाला होऊ नये जसे घडायचं तसा असणारा चौकोन पाण्याचा खंदक होता. मारुतरायाने त्या खंदकाच्या भीती धडाधड पवळी पाडल्या, भीती पाडल्या आणि पाण्यात टाकल्या. कुठं? जो लंकेच्या जवळ असणारं पाणी होतं त्याला टाकल्या. आणि असणारा सोपडा साप म्हणजे रस्ता पुन्हा यायचा आवक जावक वाढावा ह्याच्यासाठी असताना त्या ठिकाणी हनुमंतानं हे कार्य केलं. लंका जाळीत असताना दुर्ग पडणे आगड संभोता भुजला बळे दुर्धर माकडा वळीला होऊनी झाडा दुर्ग पाडोनी आगड संभोत भुजला. आणि जेवढे आड होते खंदक होते तेवढे असणारे आजूबाजूला जे तट होते आणि का सारे कट होते काही असणार तेवढे साफ केले, त्याच्यात पाण्यात ढकलून दिले आणि ढकलून बराच रस्ता साफ केला. कुठं पाणी नाही, कुठं खाडा नाही आणि कुठं काही एक प्रकारचा कोणाला त्रास होणार, प्रभूला त्रास होणार नाही याची दक्षता आधीच असताना हनुमंताने घेतली. सुपडा साफ केला सगळा लंकेच्या भोवतालचा. दुर्गा सभावती चौफेरी भरली होती अग्नी यंत्रे आगी लाविता वानरे ती एक सरे सुटली. दुर्गाच्या भोवती बुरुजाच्या भोवती असणारे मोठमोठाले बुरुज होते. त्या बुरुजावर असणारा दारू गोळा असणारा तोपा जसे किल्ल्यावर तोपा होत्या ना पूर्वी तसे तोपा दारू गोळा असणारा जमून ठेवल्या होत्या. आणि हे बुरुजा ज्याला ढाकलायला सुरुवात केली हनुमंतानं त्यालाही अग्नी लावला. आणि अग्नी लावल्यावर त्याला काही युद्ध करायची वैयक्तिक गरज लागली नाही. दनादन दिवाळीचा जसे तोफा कमी वाजवात त्याच्यापेक्षा 10 पट तोफा, कारण त्या समोरून शत्रूला येण्यासाठी ते नियमबद्ध करून ठेवलेल्या तोफा होत्या. आणि त्या हवेत असणाऱ्या जाऊन जिरू लागल्या आणि उगाच नकाशा निर्माण केल्या आणि तोफा वरचीवर असणाऱ्या वाजू लागल्या. हे कशामुळं? हनुमंताच्या शेपटामुळं. एक वेळे समकाळा सुटले यंत्राचे यंत्र गोळा नगरी उठला हल्ल कल्लोळ वीर सबळ निमाले. जेवढे रती महारथी महापराक्रमी होते तेवढे असणारे बरेच कामी आले. आणि नगरामध्ये लंका नगरामध्ये एकच नुसतं आरडा आम्हाला वाचवा, आम्हाला पाणी पाजा, आमच्या अंगावर पाणी टाका, आमच्या जीवाचा हरपळा होतोय, अंगाचा दह होतोय, एकच नुसतं आरडा आणि वरडा होता. पडोनी दुर्गाची पैभटी नगर जाळीले उठा उठी वृंदे आतुरे अति सकटी स्त्रिया बाळापटी लावी अग्री. यावेळेस असणं काही वयवृद्ध होते आणि वयवृद्ध सुद्धा हनुमंताला सोडले, कारण ते एक प्रकारे सहकारी कुणाचे होते? रावणाचे होते.
आणि म्हणून असताना स्त्रिया बी सोडले नाही, बाळ बी सोडले नाही, आणि जे त्याच्या सपाटात आले त्याला आग लावल्याशिवाय हनुमंत राहिला. मग कपड्याला लाव, नाही तर असताना अंगावरल्या जे वस्तू असेल तिथं अग्नी लावायचा आणि भडभडा असताना भडका उठायचा. हे हनुमंताचं लंका जाळीत असताना कार्य. जरी वीरांचे बाळ गाढे काय करीती आगरी पुढे, रावणा तुआ केले पुढे मरण रोकडे तू झाले. त्यावेळेस असताना जरी वीर असणारे रती महारथी महापराक्रमी वीर होते तिथले, पण अग्नी पुढं कुणाचं काही पाण्यापुढून अग्नी पुढं कुणाचं काही चालत नाहीये. म्हणून असणारा जे नगरातले लोक होते सर्वसामान्य हे असणारे राजा रावणाला म्हणू लागले, अरे अरे रावणा तो राज्य गंभीर केले आणि सीता सारखे रत्न चोरून आणले, आणि म्हणूनच हा भडका निष्कारण हनुमंताच्या शब्दाने होऊ लागला. त्याचं कारण आहे सीतेचं अपहरण केलं म्हणून. अग्नी लावला चौफेरी बोंब उठली एका सरी, आती आकांत घरो घरी आपांबरी स्त्रिया बाळा. अग्नी असणारा चौफेर जिकून तिकून असणारा 10 दिशेला लंकेला अग्नी लागला. जिकडं जावा तिकडं वाट दिसत नाही, 10 दिशा शून्य झाल्या. स्त्रिया महिला मंडळ पुरुष सगळे असणारे लहान थोर एकाच पंक्तीला जेवायला नाही असणारी चौकून आगच असणारी दिसू लागली, टेंबाच असताना दिसू लागल्या, किलकिल किलकिल करू लागल्या, जीवाच्या आकांताला ओरडू लागल्या. राजा रावणाला आगे तू जळसी रोकडी, तुझी पाऊले आसुडी, तव ते नागवी उघडी, पडे उपटी लोक लाजे. त्यावेळेस असताना काही स्त्रिया बाळ असताना नगराच्या बाहेर जात असताना स्वतः काय झालं रे? वाईट केलं त्यावेळेस असणारा स्वतः काही असणारा स्त्रिया बाळे उघडे पडू लागल्या, आणि असणारा म्हणून त्यांना अकांत असणारा वाईट दुर्दशा त्यांची होऊ लागली. पुच्छ येता देखोनी बिंदी, जल पडती सांदो सांदी, जेथे देखे बहुत मांदी, पुच्छ त्रिशुद्धी घाली तेथे. जिथं जिथं असताना माणसाचा खांड कळप असताना जिथं रावणाचं प्रवचन चालू असेल, रावणाची सभा चालू असेल, रावणाचं कौतिक चालू असेल, जिथं जिथं माणसं जास्त बसलेले असतील तिथं तिथं शेपूट असताना पेटलेलं पुढं जायचं म्हणायचं जे हरी ती म्हणायची हो पुढच्या घरी. तिथं काय शेपूट त्यांना वाटत थांबू नाही, पण हे तिथं ज्याची गरज नाही का ते सकाळी सकाळी दिसतं. तशी असणारी परिस्थिती या शेपटाची गरज पेटलेल्या शेपटाची कुणाला गरज असते, त्याची गरज नव्हती. म्हणजे तुझे चूल पेटवलीस तू म्हणजे आमच्या पहिल्याच घरात आहे ते मला अजून घ्या आणि घर पेटू द्या, अशी अवस्था असताना हनुमंताच्या शेपटाने केली. आगी लाविली वस्त्राते मरण भयते फेडिता, मागे पुढे देखोनी हात स्त्रिया धावत नगरी पै. त्यावेळेस असणारे जे अंगावरले कपडे जळाले मळ नगरामधून ज्या स्त्रिया होत्या त्या असणाऱ्या सर्व असणाऱ्या बाहेर आपल्या लोकलाचेन असणारा मागे पुढे उभा राहे सांभाळीत, अशी असणारी परिस्थिती त्या लंकेतली गेली. समजून घ्यायचं. अग्नीने पोळली बहुत एक कांती कुंतत, एक अतिशय थकिता तळमळीत एक पाय. अग्नी चौकून घराला दाराला कपड्याला अंगाला असताना झोंबू लागला. त्यावेळेस असणारा कोणी कुणाला असताना त्या ठिकाणी वाचवील असे काही प्रसंग नव्हता, तर फक्त जीव वाचविण्याचा अकांत नसताना नगराच्या बाहेर लोक पडत होते. त्यावेळेस शेपूट मात्र पुढे आल्याशिवाय नव्हतं, ते विचारलेलं हनुमंताचं. अग्नी देखोनी चौफेरा बळवृंद दिना तुरा, स्त्रिया घेऊनी कुमार अतिसत्वर धावती. अग्नी असताना चौफेर लागलाय. लॉकडाऊन मध्ये कसं झालं होतं, चौकून आठवडवणी बंद मध्ये आलं की दणकन येत, तशी असणारी परिस्थिती अख्खं लॉकडाऊन. पण असणारा चौकून अग्नी लागलाय, बाहेर जायला पर्याय नाही. काही वयवर्ध वयस्कर मंडळी, काही असणारा
लहान बाळ हाताला धरायचे आणि जीव वाचवण्यासाठी कुठून तरी बाहेर पडण्याचा आटोकाट जीवाच्या आकांतानं लोक बराच प्रयत्न करीत होते, पण यार्थ मरत होते. एकांचे धरुणी हाता हाका हाका बोंबा करिता पिता पुत्रा ते पाचारिता पुत्र हाकित पित्या ते एकमेका सहाय्य करून अवघे धरू कुठंतरी चांगला मार्ग भेटल याच्यासाठी बाप असताना मुलाला हाक मारित होता, हे बाळा या नगराच्या बाहेर पडो, आणि पुत्रही म्हणत होता, पिताश्री आपला जीव वाचो, म्हणून हाताला धरून असताना एकमेकाचं सहाय्य करून बाहेर पडण्यासाठी असताना ज्यावेळेस असताना धावत होते, त्यावेळेस अग्नीच्या ज्वाळा पूर्ण शेपटाला असताना लंकानगर पेटवल्यामुळे समोर दिसत होत्या, अंगाला येऊन चटका बसत होते, म्हणून काय करावं कळत नव्हतं. दाहो दे कोणी स्वधामा पांपरी सकळा ग्रामा राम्य पेम्या दावरे धर्म्या पावरे परम्या कांती. या ज्या वेळेस असताना चटका बसत होत्या अग्नीचे, त्यावेळेस असताना आपल्या मुलाचं वडिलाचं नातलागाचं चुलत्याचं हे परम्या धाव पाव सुदाम्या हे असणारे हे कुठले तर ज्यावेळेस असताना वाळवंटामध्ये कृष्ण गोकुळामध्ये ते काला करतो का त्यावेळेस आपल्या सुदाम्याचे इथले नाव आहे ते, आणि ते नाव इकडे बसविले तर कारण ते नाव काय जसे तसे कुणाचे कोणचे असतात तसे नाव बसविले आणि म्हणून लागले, अरे धाव आम्हाला वाचव, आमचा जीव वाचव. एवढी बात. धाव व्यंकटेशा पाव वितंक मुखा धाव रे सुपुत्रा दुर्मुखा ऐशा क्रंदे देती हाका वानरे लंका जाळली. हे व्यंकटेशा हे असणारा बालाजी महाराजा जे जे गेलेत नसते त्याने जावा, आणि असणारा बराच असणारा दुर्मुखा कारण तिथं काही दुर्मुखाचे बी होते, म्हणजे ज्याचा तोंडाचा वास येतो असे काय होत, काही बी खात होते वास येत नाही, काय खावा हे त्यांना कळतच नव्हतं, त्याच्यामुळं त्यांच्या तोंडाचा वास येतो, हे दुर्मुखा माझा जीव वाचव रे, मला सहाय्य कर रे, मला एवढी बार कुठंतरी मार्ग दाखव बाबा, असं असणारा दुःखित झालेले पीडित झालेले आणि जीव असा वाचवण्यासाठी कुठंतरी मार्ग शोधित लंकेतले असं राक्षस. निघावया ग्रामा बाहेरी मिळवणिया जणांच्या हारी वेगी येता नगर द्वारी तव चौफेरी कपी पुछ. नगराच्या बाहेर असणाऱ्या हरीची हरी खांडची खांड कळपची कळप असणारे कुठून तरी असणारा मार्ग दिसल, म्हणून असणारा आपला जीव वाचवण्यासाठी, लेकराचा जीव वाचवण्यासाठी, बाळाचा जीव वाचवण्यासाठी, आपल्या वडिलाचा सगळ्याचा जीव वाचवण्यासाठी असणारा कुठंतरी नगरद्वारामध्ये ज्याला शेपूट असणारे लोक येत होते का त्याला शेपूट पुढे येऊन असणार म्हणत होतं, जे हरी ते म्हणले, आलं का तू मोरी, आता करा काय मग. जे जे द्वारी रिघो जाता उच्च धग दगिता दिसे तेथा निर्गमना पुरे निश्चिता जन भ्रमत अतिभ्रांती. 8 दिशेला 8 दरवाजे होते राजा रावणाच्या लंकेमध्ये, त्या दरवाजाला येऊन लोक थांबलेले होते, पण असताना जीव वाचवा कुठून तरी बाहेर पडावा या आकांतानं असताना विचार करीत होते, पण शेपूट मात्र चौकून आग्नी लावून दरवाजाला येऊन ठेपलेलं होतं, बसलेलं होतं, पुढं जाता येत नव्हतं, मागे जाता येत नव्हतं, मागे येईल आणि पुढं आड अशी अवस्था असणारी त्या लंकेतल्या लोकांची अशी नगरातली झाली होती. जळत्या घरा माझारी माता सांडणी म्हातारी खांदी घेऊन निज नारी पळे बाहेरी स्त्री लोभे. या वेळेस असताना जळत्या घराला आग्नी लागल्यावर कपडे पेटाय लागल्यावर, कपडे तर ठुलेच नव्हते, हे उघडेच होते, त्याच्यामुळे चटक जास्त बसत होते, तर ट्रिपाटचे नव्हते म्हणून तरी बरं होतं, स्वतःचे होते म्हणजे कापसाचे होते. त्यावेळेस असताना लय पेटाय लागल्यावर म्हातारीला म्हणले, तू आता पिकलं पान आहे, तू आता घरीच बस, इथं काय तुझं व्हायचंय का, पुन्हा असताना जसं जमन तसं करू या वाजता. त्यावेळेस असताना आपली बायको जे लोभी होते ना त्याने असताना खांद्यावर घ्यायची आणि पळायला मार्ग बघायचा, मात्र पुढेही मार्ग बायकोला जरी वाचवायला गेला तरी दिसत नव्हता. पती सांडोनिया जळत्या घरी हाती कोमरू कडी कारी स्त्री निघे घरा बाहेरी तुम्ही बरड
पतीला असताना काही स्त्रिया म्हणत होत्या की तुम्ही आता बऱ्या परी आता पस्तोर घर मी सांभाळ चुला आणि मूल मी बघितलं, पण आता मात्र तुमचा टाइम आलाय, आम्ही असताना कुठतरी जीवाची तर तुम्ही लेकर बाळ सांभाळा, घर सांभाळा, नाही तर इथं समाधी जळ चण्याचे पडले टेका, फुटाने खावे लागल्या भुका, माथणी भरली शीतोदत दका, घर सम्यक राखावे. भयान असताना हा अग्नी चौकून लागलेला आहे. घरामध्ये बरेच हारभर आहेत आणि त्या हारभऱ्याचे नक्की आता फुटाने होतील. तुम्ही म्हणताल काय खावा, कसं जगावा. बिस्कुटचे पुढे असणारे जसे एखाद्या कोरोनामध्ये लोकांना खाल्ले का काही जणांना ज्यांना येता आलं नाही तिकडे जाताना अडकले, तसे असणारे फुटाने खा आणि असंच जागा. असं असताना त्या स्त्रिया ज्यांना सोडून चालल्या होत्या ते असताना काय वरद होते, त्याच्यामुळे त्यांना पळता येत नव्हतं आणि म्हणून त्या स्त्रिया त्यांना सांगत होत्या. अनेक घरदाराने राखना घरी, बाळे पडत आगरी बाहेरी, लेकरे घेऊन कडीवरी, पळती नारी सवेगा. घर जाण्यानं आता असणारा संकट काळी घराचं संरक्षण करायचं असतो, असा नियम आहे, असा धर्म आहे, असं शास्त्र आहे, असं त्या स्त्रिया सांगू लागल्या. आता आमचे संकट आलंय, आमच्या जीवावर आलंय, आतापासून आम्ही घर सांभाळलं, आता तुम्ही घरात, आम्ही आमचा जीव वाचवण्यासाठी दारात जातो किंवा लंकेच्या बाहेर पडतो, पण जीव मात्र कुणाचा वाचन सांगता येत नव्हता. एकाशी म्हणे आता, तुझी मी होईल कांता, स्वपतीन भेटे आकंता, म्या तो सर्वता सांडिला. काही स्त्रिया असणाऱ्या त्या ठिकाणी जीव वाचविण्यासाठी समय आला म्हणून असताना दुसऱ्याच असताना पुरुषाला म्हणू लागल्या मी तुझी पत्नी होईल बाबा, पण माझा जीव वाचल. ही परिस्थिती खिलारीत भूकंप झाल्यावर अक्षरशः असताना मी काम नाही केली आणि असताना तशी परिस्थिती असताना लंकेमध्ये हनुमंतानं शेपटांना आग लावून असताना केली आणि त्याच्यामुळे स्त्रिया म्हणू लागल्या तू काही कर पण आमचा जीव वाचव. एक भुलाली सुंदर, भेटे त्यांशी म्हणे भरतार, मी तवा तुझी स्वदार, अंगीकार करी माझा. ज्या स्त्रिया वाचल्या होत्या त्यांना एखाद्या वेळेस असताना जीव वाचविण्यासाठी कुणी बी असो तर त्याला म्हणायचे अरे मी तुझी पत्नी, मला वाचव, मला असताना कुठंतरी मार्ग दाखव, कुठंतरी असताना हा आग्नेपासून दूर कर, असे असताना आपल्या जीवाच्या आकांतानं. कारण येड्यासारखं झाल्यावर आपलं तुपलं नाही उरल्यावर हे बाणातून गेल्याच्या गोष्टीत ऐशी भ्रमलीने ना किती, नगर माझी परिभ्रमती, धुमाकुळते नेत्र स्ववती स्रवती, आक्रंदती अति दुखे. त्यावेळेस असरा असे धुरानं नेत्र भरून गेलेले होते. स्वयंपाक करतात किंवा चुलीपाशी भाकरी करतात त्याच मला विचारावं किती धूर लागतो म्हणून. त्याच्यापेक्षा 10 पट असताना, कारण तेलाचा धूर होता, तुपाचा होता, दारड्याचा होता आणि असताना कोणत्या बी कपड्याचा होता. त्याच्यामुळे जास्तीत जास्त धूर डोळ्यामध्ये जात होता म्हणून येण्यासारखं असताना चित्त झालेलं होतं, भरमीत मन झालेलं होतं. काय बोलतो देवा महिला मंडळीला कळत नव्हतं. फक्त जीव कोण वाचवील याच्यासाठी असताना आटोकाट त्यांचा प्रयत्न होता. म्हणून हिर्या वैदुर्य प्रबळे, रत्न माणिके मुक्त फळे, रत्न खचित राऊळे, जाळीली सकळे वन्नी जाळी. असताना स्वतः त्या अग्निदेवानं असताना हनुमंताच्या शेपटानं हिऱ्याचे, पाचूचे, माणिक रत्नाचे, दैदिप्यमान आवडुरे रत्नाचे असे जे घर होते, असे जे माड्या होत्या, असे जे असणारे माड्यावर माड्या होत्या, त्या असणारा खांब्या सहित, अंगणा सहित असणारा हनुमंत म्हणले ह्यांना ह्याचीच गमेंट आहे, हिऱ्याची, माणिकाची, पाचूची. बरं ह्यानं काय असणारे सावसुदीपणा आणलेले नव्हते. जिथं जाईल तिथं चांगलं घर दिसलं, चांगली स्त्री दिसली की यासाठी उचलायची, सोनं दिसलं उचलायचं, लंकेमध्ये नेऊन पाजवायचं. आणि अशा म्हणून यांना हिरे, माणिक, मोती, पाचू जमिनीला होते. हनुमंत म्हणला लईच असणारा 8 तासाला जमीनच मी चितून देतो. प्रभु रामचंद्र भगवान की जय. जव जव जाळी
हुताशन लंकान जाळावे आपण मन न माने मारुतीचे. त्यावेळेस असताना जसं जसं लंकानगर अख्खं पेटत होत, ज्वाळा आकाशात जात होत्या, तरी असताना अग्निदेवाचं मन भरत नव्हतं. कशामुळे भरत नव्हतं? या रावणाने त्याला कपडे द्यायला लागले होते. म्हणून असताना सूड घेण्यासाठी ते पुन्हा पुन्हा अजून जिथं असताना जे पेटलेलं घर दिसत नाही तिथं तिथं जात होतं. मारुती असताना शेपूट सुद्धा तिथं पोहोचित होतं. ऐशी जाळून या नगरे आला रावणाची ग्रावरे अग्नी लाविला राजमंदिरे अपांपरे राणी असं वसा. अख्खं लंकानगर राजा रावणाचं हनुमंतानं पेटवलं. एक घर सुद्धा ते म्हणलं नाही एक घर सोडून 10 घर भिक्षा हो पुढच्या घरी, अजिबात म्हणलं नाही. ते जातच नव्हतं. असं हाटी वाढणार होतं. म्हणून असणारा सगळं लंकानगर पेटविलं. आणि मग मात्र राजा रावणाचं जे काय असणार राजवाडा होता, ज्या राजवाड्यामध्ये त्याच्या 80,000 पत्नी होत्या आणि स्त्रियांचा असणारा अंतपूर होतं, तिथं असणारा येऊन राजा मारुतीचं शेपूट थांबलं. काय करू लागलं? रावणाची समस्त घरे 7 खनी 9 खनी मंदिरे माड्या पर्या गुपुरे घरे तळघरे जाळलेली. राजा रावणाचे असणारे 7 खण 9 खण 10 खण माड्यावर माड्या आणि तळघरा सुद्धा होते. तळघर आता ते बघायला नाहीत पण बऱ्याच जणांकडे आहेत. आणि तसे असणारे तळघर सुद्धा म्हणजे जिमनीच्या खाली तळघर, पाऊस भरपूर आले होते पाण्यानं भरून येत होतं, तशी असणारी परिस्थिती. पण ते किती होते ती सुद्धा हनुमंतानं पेटवायला शिकूट घालू सांदी कोंडी सुद्धा ठेवल्या नाही. रावणाचे शेजागर निद्रा करीते मंदिर राणी वसाचे घरोण घर वानरे समग्र जाळीले. राजा रावणाचं आराम करायचं जे बैठक घर होतं ते सुद्धा मारुतीनं जाणीवपूर्वक पेटविलं. आणि राणीवासा त्याचे जे 80,000 पत्न्या होत्या ते सुद्धा त्याचे सुद्धा घर ते म्हणलंय स्त्रियाचे घर आहेत. कसे चेतो होत, कशामुळे चेतविले? एक पाठीमागं सांगितले ते मध्ये प्राशन करीत होत्या. काय करीत होते ते माहित नाही, पुढे बघू. लंकेच्या कड्या कपाटात मंदोदरी समवेत राणीया लपाल्या समस्त अग्नितेत पावे. पण अग्नीनं अख्खं लंकानगर फुकलं, एक सुद्धा सोडलं नाही. पण एक महापतिव्रता होती, अहिल्या, द्रौपदी, सीता, तारा आणि मुख्य मंदोदरी 5 ती. मुख्य मंदोदरीचं असताना जे घर होतं ते मात्र हनुमंतानं नाही पेटलंच नाही. कारण न नंचिदंती शास्त्रना न नंदहती पावका न चिन्हे कालदिन तपो. शाश्वत जे शाश्वत ते मरत नाही. तसं असताना पतिव्रतेचं घर असताना मंडोदरीचं तिचा जो बंगला होता, तिचा वाडा होता, तो काही केल्या पेटत होता कारण महापतिव्रतेचा होता. आणि म्हणून असणारा साधूचं घर आणि पतिव्रतेचं घर जाळता येत नाही, जिरविता येत नाही, त्याला संपुष्टात आणता येत नाही, त्याला मारता येत नाही. दिवतारी त्याला कोण मारी. म्हणून हनुमंतानं ते घर काही पेटविलं असलं तरी चेतलं नाही. जेवढ्या अंतपुरा स्त्रिया होत्या म्हणजे जेवढ्या राजा रावणाच्या पत्नी होत्या किंवा लंकानगरच्या वरकड असणाऱ्या ज्या स्त्रिया होत्या त्या मंडोदरी पाशी थांबल्या होत्या. रावण बैसला होता जेत कपिकोच पावले तेत राक्षस मिळवून समस्त अत्याकांत मांडिला. जिथं रावण थांबला होता का? कारण बरेच चटके राक्षसाने बसलेले होते, अंग असं वाजलेलं होतं आणि ज्याचं जळतं त्यालाच कळतं. म्हणून राजा रावणाच्या पुढे जाऊन आपोआपला असणाऱ्या जो त्रास झालेला राजा रावणाला सांगत होते, दाखवत होते. अरे रावणा बघतो काय, विचार असणारा करतो कवर, आमचा असणारा अग्नीचा डोंबर जात उठलाय आणि तू असणारा बघतो करतो, जरा थांबा, या आश्वासन बंद कर. रावण काढावा बाहेरे नाहीत रे पुच्छ पाडेल जोरे दुर्गा पाडवणी निशाचरे केला माग त्यावेळेस काही असणारे अति तातडीचे गडबडीचे वीर होते. ते म्हणले अरे रावणच असणार अडचणीत आहे, म्हणून बुर्ज पाडा, दुर्ग पाडा, कुठून तरी बोयार पाडून रस्ता करा आणि राजा रावणाचा जीव वाचवा. राजा असताना वाचला का पुन्हा असणारा सुखानं आपल्याला सांभाळेल अशी त्यांची भावना होती, असे म्हणत होते. जिकून मनाला गेलं का तिकूनच अग्नीचा लोळा येत होता, त्याच्यामुळे विचार चलत नव्हता. बाप कपी पुच्चाच तोरे जळत पुच्छ टाकेले द्वारे निर्गम पुरे ना बाहेरे हाहाकारे गरजे. बरं 7-8 दरवाजे लंका नगरीला मेन होते, तिथून असणारा कसा वास प्रयत्न करीत होते निघण्याचा.
दरवाजा उघडण्याचा त्याच्या अगोदर शेपूट आडवून पेटलेलं शेपूट आडवून उभं राहायचं ते बी सगळ्या दरवाजाला. आणि ते असताना जिथं जातील का तिथं त्यांच्या हाताला, तोंडाला, पायाला, छातीला जिथं तिथं चटका देत होतं. त्याच्यामुळे त्यांना दरवाजा खोलता येत नव्हता. विघ्न आले रावणावरे, बोंब उठले निशाचरी. बर. इंद्रजित धाके निज जिवारे, होईल बोरे रायाची. राजा रावणावर आता हे जीव घेऊन आले, इग्न आले. आणि इग्न भयान आल्यामुळं राजा रावण आता काय जिवंत राहत नाही असा विचार युवराजाचा म्हणजे इंद्रजिताचा झाला. तये काळी निशाचर, निवडोनी आणि दडे वीर. सनद्धबद्ध शस्त्रास्त्र वानरावरे लूट. इंद्रजितानं राजा रावणाला वाचविण्यासाठी सनदबद्ध म्हणजे असणारे कीर्तिवान, धनुष्यामध्ये परंगत असणारे, नवाजलेले वीर असणारे बरेच जमा केले. आणि राजा रावणाला वाचविण्यासाठी बाण सोडित असताना पुढे घातले. त्यावेळेस सतेज शूळ असमसाचा उडान खड्ग पाशपर्श. आदित्य वर्ण बाण भोस हनिती राक्षस हनुमंता. हनुमंताला असणारा त्या ठिकाणी आदित्य वर्ण फास म्हणजे असणारा गोपणीसारखे त्याचा असणारा बाल बरचे आणि त्रिशूळ हे ज्याच्या हातात जे शास्त्र किंवा ज्याला जे चालवा येते ते असं हनुमंताच्या दिशेला सोडू लागले. हनुमंत म्हणले फक्त पुढे या, तुम्हाला असा चटका देतो, एकदा डागलं पुन्हा युद्ध सुद्धा बोलायला नाही पाहिजे. हा नेते नाना परींचे शस्त्रे, सोडिते नाना परींचे यंत्रे. उडती भेंडी माळा पांगोरे, राक्षस समग्र शोभले. राक्षसाने सुद्धा राग आला, क्रोध आला, कारण त्यांचे लेकर बाळ बाजले होते. आणि बाजल्यामुळं मुलं बाळ बाजल्यावर असताना लईच बापाला राग येतो. म्हणून हनुमंतावर तुटून पडले होते. युद्ध असताना असं जंगी सुरू केलं होतं. बाला माग बाण, धनुष्य माग धनुष्य, बाल्या माग बाला, हातात धनुष्य किती सोडित होते. हनुमंत असताना विचार फक्त करीत होते, एकही बाण त्या विचारायला लागत नव्हता. रावणाच्या दृष्टी पुढे युद्ध मांडले रोकडे. वीर वाटिवे अति निधडे, रणी वेगाडे. राजा रावणाच्या डोळ्या समोर असणारा हा वीरानं पराक्रम सुरू केला होता. राजा रावण वाटत महापराक्रमीच, पण हनुमंताला ते काही पराक्रमी वाटत नव्हते. निशाने त्राटिल्या बेरे, चीन काळा रणमोरे. सिंहनाद करुणे बिरे, वानरावरे लूट. ज्यावेळेस सगळे एके जागेवर झाले म्हणजे हा एकल्याचा खेळ नाहीच. हनुमंत एकल्याला काय ऐकत नाही म्हणून अवघे जण एका जागेवर झाले. सगळे जण मिळून हनुमंतावर तुटून पडले. त्यावेळेस असणारा ढोलन, ताशेन, नगारेन, बियाडन हे सगळे असणारा रणवाद्य हिची वरातीत वाजत का धना 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 धना. कुणाला बी उगाच नाच वाटतं का उठून बरेच जण नाचत येतं. त्यांना पूर्वी जर मी नाचायला भेटलं नाही काय म्हणून एवढे नाचत येतात. ते हिराचं वाद्य ज्याचं हिराचं असं लागतंय का ते सळसळतं आणि उगाच नाचायला लागतं. तसे असणारे युद्धामध्ये प्रगत होते ते असणारे. त्याच्यामुळं ढोलन, ताशान असणारे ते तुम्ही आरतीच्या टायमाला वाजवता ना काय जहाज सुद्धा असणारे त्याच्यामध्ये होते. आणि असे असणारे जे शस्त्र होते त्याच्यामुळे त्यांचं काय होतं, रक्त कळत होतं. हनुमंतावर धावत होते कारण आधीच रक्त गरम चाललं होतं अग्नीनं आणि त्याच्यामुळं तुटून पडत होते. पण हनुमंत काय कुणाला आवरत. इकडे वाजता वाजन त्रिविध, वीर करते सिंहनाद. इकडे हाका बोंबा प्रसिद्ध, महाशब्द जनांचे. पृथ्वीने संगम जमला होता. इकडे असणारे जे काही वीर आहेत का ते सिंहनाद युद्धासाठी करीत होते. जे असणारे ज्यांना पळत होतं का, अंगाला भाजत होतं का, ते आमचं अंग जळालं म्हणून बोंबलत होतं. आणि इकडं हनुमंत असणारा कसं गजर करीत होता. पण पुन्हा करू जरा पुढं पुढं. मध्य हनुमंताग्रगणे आले आदे कोणी वीरश्रेणी. उच्च नाच वितरणांगणे घेधरे युद्धाची. त्यावेळेस शेपूट असताना जसा झेंडा नाचोवा पालखीच्या मोर बावलीच्या तसं असताना त्या ठिकाणी स्वतः हनुमंत पेटलेला शेपूट आणि ते पेटलेला असताना लाल बंद असताना दिसत होता. आणि तो ऐन मधामध्ये जिथं चौक असेल तिथं असताना हनुमंत शेपूट नाचत होता. आणि एकलाच असताना गायनाचे उडे आपुली छंदे आणि मनाची या जोगे आताच एक मन असणारा हनुमंताचं थोडस शांत झालं होतं. मनाची या जोगे सिद्ध पावे अशी असणारी अवस्था हनुमंताची झाली होती. कपी मरे निज पुच्यासे, लंका जाळले चौपासे. तू अतिशय भागलासे, विसाव्यासे ज्ञाता. त्यावेळेस असणारा हनुमंत शेपटाला म्हणू लागला, नाचित नाचित तू जरा हे शेपूट महाराजा तू जरा शिनलास भागलास
थोडा हिस्सावा घे. मी आता माझं कार्य करतो. म्हणजे कशामुळं म्हणजे तिकून जे वीर आलेत का त्यांना माझा स्वरूपणा दाखवू दे, माझा पराक्रम दाखवू दे. आणि त्यावेळेस असताना ते परत फिरते. तू आता पेटीत कवर बी बसलास का, कवरी फटाकडे वाजले आणि उगाच आगीला बसलास का, हे काय त्याच्यामुळे महागाई जाणार आहे नाही. तर म्हणून मी माझा सुर आणि धीर, माझा सुर आणि धीर यांना दाखवतो जरा, असं हनुमंतराय म्हणू लागले. आली राक्षस वीर श्रेणी त्या ते मारिणार दक्षिणे उच्च धावोनी लागे चरणे ऐसे स्वामींनी न करावे. असे राक्षस श्रेणी म्हणजे असणारे किती बी येऊ दे, लाखोर येऊ दे, नाही तर असणारा रांगीने येऊ दे, तरी पण मी असणारा सगळ्याचे असणारा सगळ्याला प्रसाद अग्नीचा द्यायचा आहे का तेवढा देतो. त्यांना परत पाठवतो. शेपूट म्हणले हे माझा हक्काचा घास आहे. कसा ही जे राक्षस आहेत का, हे माझ्या हक्काचा घास आहे. याने मला लय त्रास दिलेला आहे. म्हणून आता मात्र हात जोडतो, पाया पडतो, जोडून या कर चरणी माता ठेवला. शेपटानं आपल्या हनुमंताच्या पायावर शिपूट ठेवलं आणि असं म्हणून लागले माझा हा गोड ग्रास काही हिसकावून घेऊ नका, मग करू काय. अर्ध संग्राम सुग्रासिता मुखींचा ग्रास हनुमंता काढो नये गा सर्वता राजधर्मता हा विचार. माझा मुखाचा एक प्रकारचा सत्यचा असणारा घास आहे माझ्या. आणि मी असणार याच्यासाठी माझ्या सत्यवादाचे तप वाचा केले बहुत कल्प. म्हणून असणारी पुण्याची महादीप ज्वाली असणारी म्हणजे अग्नीच ना, अग्नी असताना मला योगानं लाभलाय. माझा असताना हाकाचा घास तुम्ही हिसकून घ्यायचा आणि दुसऱ्याला द्यायचा. ही बरं राजनीती, ही राजनीती राजाचा धर्म आहे. तुम्ही माझे महाराज आहेत म्हणून तुम्ही असं ती नीती सांभाळावा, असं शेपूट असताना हनुमंताला बोलू लागलं. ते कस काय बोलत होतं, आदिमाया शक्ती होती म्हणून. स्वामी मी सेवक तुझा माझा संग्राम पाहे कपिराजा आलिया राक्षसांच्या फौजा रण समाजा मर्दिन. हे कपिराजा म्हणजे वानराचे राजा. कोणाचे राजे होते हनुमंत? वानराचे राजे होते. आणि म्हणून असणारा तुम्ही आता शांत बसा. मला एकदा टेंबा लावून जुन मला लंकेत सोडलं, तुम्ही फक्त एका जागेवर बसा आणि शेपटाच युद्ध पा. आता बसतो लंका जाळी, आता राक्षसाच बरोबर होळी करणार म्हणजे करणार. ते म्हणलं पण दम न जरा. राक्षसे बापुडे कायसे तू कशासाठी उठसे तू असता माझ्या पाठीसे या मशकांचे कोण पाळे. शेपट म्हणू लागलं हनुमंत रायाला, हे राक्षस म्हणजे बापुडे एक प्रकारचे सर्वसामान्य येत. आणि भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी, तू माझ्या पाठीशी असल्यावर मला काय घाबरायची गरज नाही. फक्त माझं जे सत्तेचा असणारा माझ्या हक्काचा जो घास आहे का ते फक्त हिसकावून घेऊ नका, बाकी तुम्हाला काय करायचं ते करा, असं शेपूट म्हणू लागलं. ऐसे निज पुच्छ सांगता हसू आले हनुमंता आलिंगोन या प्रेमता होय चुंबिता निज असं शेपूट बोलल्यावर हनुमंताला सुद्धा कौतुक वाटू लागलं, आनंद वाटला. कारण संकटाच्या काळी सहाय्य करत होतं शेपूट. म्हणून त्याच्यावर हात फिरला, प्रेमाने आलिंगन दिलं आणि असरा कडकडून भेटलेलं होतं. त्याला नाही पळलं, कारण तो हा वस्त्र दिस होता. बाण लागत होते, शेपूट काय पेटत पुळल म्हणून असरा कडकडून भेटले. हे कुणा पाहिलं? कपी पुच्छ होय सायता माझे मज स्फुरण नावरता आम्ही तुम्ही समसाम्यता विरा समजता निर्धार. या वेळेस असणारा हनुमंत मला हा नव्हे एकल्याचा खेळच नाही म्हणला. मग म्हणले तू आणि मी दोघ जण मिळून, तिकून दोघ जण ते बापले कोण, वायू आणि अग्निदेव, आणि एकूण तू आणि मी शेपूटन हनुमान, आपण 14 जण झालो. गेला होता एकला पण 14 जण मिळाले. तसे 5 आहेत. पण पुन्हा सांगू महाराज मध्ये लांब लागलं, आधी मोठा असेल. आणि म्हणून असणारा त्या ठिकाणी त्यावेळेस असणारा ताबडतोब युद्धाची तयारी 2 जणांनी केली. पुच्छ म्हणे ऐसेच भले स्वामींचे वचन पाहिजे केले ऐसे कपी पुच्छ समजले सरसावले. त्यावेळेस असणारा शेपूट म्हणलं स्वामीची या मनोभावा न चुकीची हिची प्रेम सेवा, आपल्या गुरुना सांगितलेलं न चुकणं हीच असणारी प्रेम सेवा. 2 जण मिळून युद्ध करू. कपी पुच्चास करी एकांत मारो नको लंकानात त्याचा श्रीराम करील घात इंद्रजिताचा. शेपूट आदिश्य असताना अग्निग्रहण झालेलं होतं, ते लगेच धावलं, पुन्हा मारत धरलं. म्हणलं काय मालक,
म्हणले राजा रावणाला फक्त मारू नको. म्हणले कशामुळं? म्हणले प्रभुरामचंद्र अगोदरच प्रतिज्ञा केली, रामाचं गिरायक आहे ते, आपलं गिराईक रावण नाहीये. याच्यासाठी वरकड जे भेटतील का त्यांची समाप्ती नाही ना. आणि बाकीचे फक्त रावण इंद्रजित हे असणारे जे का श्रेष्ठ श्रेष्ठ आहेत का ते सोडून दे. उरले राक्षस समस्त त्याचा आम्ही करू घात, ऐसा करून इत्यार्थ मग युद्धार्थ चालिला. उरलेले जे वरकड राक्षस आहेत तेवढे असणारे गोळा करायचे, ठार करायचे, मारायचे, त्यांच्याबरोबर युद्ध करायचं, टेमा लावायचा. आणि असणारे जे तिकून असणारे जे माझ्याकडे येतील का त्यांच्याबरोबर मी लढाई करेल, असं हनुमंताचं शेपटाचं दोघाचं ठरलं. तू आकळी मी निर्दळे ऐसे राक्षस मंडळी, करू आजीरण रांगोळे पिटिले टाळे कपिपुच्छे. या वेळेस असणारा शेपटानं महाराष्ट्रानं दोघांना म्हणून युद्ध करायचं अशी सला मसलत झाली त्यांची. आणि एकमेकांना टाळी दिली, आवाज असताना मनातली मनात केला आणि पुढे सरसावले दोघं. करिता वाद्यांचा गैर राक्षस बारात दुर्धर, येवन हनुमंता समोर शस्त्र संभार स्वडिती. करती वाद्यांचा गजर, टाळण विनाने पक्वाजन असलं काही नव्हतं. नगरे डोलन तासे होते, तिकून असणारे वीर महारथी महापराक्रमी हनुमंताच्या दिशेने वाजत गाजत आले. हनुमंतानं डोळे उघडून पाहिले, रावणाचे दृष्टी पुढा होईल निर्वाण झगडा, हनुमंत करील रणरगडा करील नितोडा राक्षस. रावणाच्या डोळ्या समोर असणारा युद्धाचा रणरगडा म्हणजे असणारे पाट्यावर किती मिरच्या रगडा होतात ह्याचं गणित लागत नाही, ठ्यासा होता ना. तसा राक्षसा किती रगडा व्हायला सांगतात, रगडा म्हणजे ठ्यासा. आणि तसा असणारा ठ्यासा खायला कावळ्या मिरच्या असलेला गोड लागतो, पण दुसऱ्या दिवशीला व्याजरी करतो. आणि म्हणून असणारा त्या दिवशी केळस पुढे चला जाते. राक्षस वीर अत्यंत क्रूर करिताले हाकार, हनुमंत स्वस्थानी स्थिर मात्र ढळेना. या वेळेस स्वतः असणारा राक्षसाच्या पुढं हनुमान उभा होते. राक्षसी असणारा गर्जना करेल, आवेश होता, वेग होता आणि बाजलेली तळमळ होती. जीवनाच्या आकंतन हनुमंताच्या पुढे आले. हनुमंत धीटपणे उभा राहिले. अंगे राक्षसांचे गाये लागते तव उगाची राहे, मग उठून या लवलाहे केले काय ते ऐका. वीरानं आल्याबरोबर शास्त्र सोडले, अस्त्र सोडले, त्रिशूळ सोडले, जे अस्त्र असतील ते सोडले. हनुमंत जागेवर उभा राहून सगळे सायले. आणि असं सगळेच असणं अस्त्र सोडतात हे पाहिलं. आणि मग उठून त्याने काय केलं, राक्षसांचे शस्त्र निर्घाता भय नाही हनुमंता, करावया राक्षसांचे घाता केले तत्वता ते ऐका. त्यावेळेस असणारा स्वतः हनुमंतानं जेवढे शास्त्र सोडले, तलवारी सोडल्या, भाले सोडले, तेवढे सहन केले. आणि असणारा काहीच प्रतिकार केला नाहीये. ते म्हणले ह्यांचा नवा दम आहे का, जरा कमकुवत होऊ द्या आणि मग आपला सपाटा दाखव, म्हणून शांत झाले हनुमान. रत्न खचित हेमालंकार सभा मंडपी खांबथोर, वानरे उपटीला सत्वर निशाचर मारा. भयान मोठा असणारा सभा मंडप होता. राजा रावणातल्या लंकेतला सभा मंडप आहे. रत्न खचित म्हणजे रत्नानं मडिलेला आहे. सरा असा ऐन मधात सभा मंडप तसा तसा ठुला आणि मधूनच वाढला सभा मंडप. जे खांबे आहे का तो वाढला, हातात घेतला, गरगरा फिरला, म्हणले जे हरी या मोरी. शस्त्रे हरिता दुर्धर आला राक्षसांचा भार, खांब उपटोरे अष्टधार रणिवानर मिसळला. हातामध्ये शास्त्र अस्त्र घेऊन असणारा एक खट्या समुदाय हनुमंताच्या समोर असणारे धावून आले राक्षस. आल्याबरोबर हनुमंताला जो खांब होता हातदारी तो हातामध्ये गरगरा फिरविला. पुढं मे रामाचा रामदूत आलो राक्षसा करावया घात, बाण सारून यात येत खांब भोंडेत शतावरती. गर 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 असताना हनुमंतानं तो हातामध्ये घेतलेला खांब फिरवला सभा मंडपाचा. त्याला आडदारी होत्या. आणि असताना सांगितलं मी रामाचा रामदूत आहे, रामाचा सेवक आहे. आणि तू असणारा इथं तुमच्या बरोबर रणघाई युद्ध करण्यासाठी आलेला हा सुबट आहे. वीर आणि ती शस्त्रास्त्रे पुच्छे निवारे वरचे वरे, खांबा हानिता विराशिरे करील चुरे शतसहस्त्रे. बऱ्याच वीरानं बोलणं हनुमंताचं होतं न होतं तेवढ्या समयाला बाण सोडले व भाले सोडले, शेपटाला ते निवारले. हनुमंताला वाटलं बोलू सुद्धा देत नाही, म्हणून हातामध्ये जो खांब घेतला तो असताना वेगाने असताना धावला पुढं.
उच्च स्वच्छ विरांती जाळे उरे शिरे सर्वांग पोळे खांबा हानोने हनुमान बळे करी रांगोळे वीरांची जे शेपट पुढे गेलं, जे बाण सोडित होतं, धनुष्य बाणा सोडित होतं, त्याला असणारा चटा पोळील गोळा केले. हनुमंताच्या पुढे असणारा शेपटानं जर वैरणीचा कडव्याचा बारा बांधावा तसे असणारे गोळा करून पुढे आणले. हनुमंतानं घर खांब्या फिरविला सभा मंडपाचा आणि त्यांच्यावर एक खाट्या टाकला. टाकल्यावर काय झालं, दही भात झाला त्यांचा. कपेस मारावया रोकडे कवचे खडगे वीर वेंगाडे तर कोणी सरकोणी चौकडे गाय देवडे आणि ते कपी मारुतीला मारण्यासाठी जे वीर होते, महारथी होते, ते शेपटाला थोडंफार चुकीत होते आणि चुकून हातामध्ये बाला घेऊन तलवार घेऊन जे अस्त्र सोडता येईल, जे ज्याच्यामध्ये परिंगत आहे ते हनुमंताच्या दिशेने सोडित होते. हनुमंत वज्रदेही असल्यामुळं एकही बाण त्याला लागत नव्हता. चुकवणी पुच्चाचा आघात चमक चुकवणी आघात वीर तळपोनी गाय आणि तर आणि हनुमंताचा खांब्याचा घात सुद्धा ते सोडीत चुकीत होते, शेपटाचा आघात सुद्धा चुकीत होते आणि हनुमंतावर पुन्हा आघात करीत होते. असे चपळ राक्षसी सुद्धा होते, कारण लयजन होते म्हणून. हनुमान विचारी पोटात वीर कवळले समस्त यांचा पाहू पुरुषार्थ अंगी आघात हनुमंतानं आपल्या पोटात विचार केला. बरेच राक्षस आता आग्नी नगराला लागल्यामुळे त्यांना सुद्धा बाजल्यामुळे गरम झालेत, घुसळलेत, युद्धाला आलेत. आता हे काही सुखासुखी माघारी जाणार, गपचीप माघारी जाणार नाही. यांना आता थोडा प्रसाद द्यावाच लागेल. चला, यांच्या शस्त्रांचे समेळे माझी न तुटे रोमावळे शस्त्रे आणि ती महाबळे रणकल्लोळी येणं भिडवणे शास्त्र अस्त्र या राक्षसानं सोडल्यामुळे माझ्या अंगावरले केस सुद्धा तुटणार, आमचे जेवताना तोडणार जातील. दडाला त्यांचे शस्त्रांतळी विरी दिदली आरोळी अवघे मनती बळी रे बळे कपी भूतळे पाडीला. या वेळेस असणारे जे वीर होते, जे सूर होते, ते असणारे म्हणू लागले हनुमंत महाबळी. ते हनुमंताला सुद्धा म्हणतात आम्हीच बळी, आम्हीच असणारा महापराक्रमी, आम्ही बळवान आहेत. ह्यानं सावून घेतले सगळे शास्त्र, हे गपचूप उभा राहिला आणि तसे म्हणू लागले मग राक्षस उरलेले. सम्मुख आणि ती तोमर मागून आणि ती महावज्र वाम सव्य विंदिती तेर वर्ष ती शस्त्रे गगनी कुणी होणे उजी कुणा असणारा त्या ठिकाणी बाण सोडित होतं, कुणी वज्र सुद्धा हनुमंताला मारित होतं, पण हाच वज्र देव होता. कुणी असणारा गदान मुगदलन जे हातात येईल, ज्याला जी चालवा येईल, ती हनुमंताला मारित होतं. हनुमंत असणारा फक्त म्हणत होते राम 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 एवढंच बोलत होते. त्याच्यामुळे त्यांच्या जीवाला आराम होता, अजून काही मला लागत नव्हता. राहिले उड्डाण किराण निशेष गेला त्याचा प्राण आमची गाडी अंगावर बेरी निशाने त्राटिले 400 कोस उड्डाण करून असणारा वान्य राहिला आणि आमच्या बाणानं इथंच असताना मेलं. आता हे उड्डाणा करीत नाही, किरणोड्या हाणीत नाही, वळवळा करीत नाही. याची वळवळ जागेवर थांबली. असे आपसापसात असणारे जे जरा पेटले होते का, ज्याला आवाज आला होता का, ती असणारे बोलत होते. कारण अविनाश काळी काही बोलत माणूस काय बोलत काय सांगता येत, येण्यासारखं बोलू लागले ते. एक म्हणे म्या शस्त्र घाते सरमुख पाडीला हनुमंत एक म्हणे उरात सुळ घात म्या पोचीला. कोणी म्हणले असणार म्या हनुमंताला त्रिशूळच मारला, कोणी म्हणलं सुळच मारला, एक म्हणलं छातीवर मारला. यांची पायलीच भरली म्हणून जास्त यांची वाचा बडबड करू लागली. एक म्हणे म्या खडगधारे पुरा केला मस्तकावरे एक म्हणे बाणशरारे सर्वांग श्री किविरे. एक म्हणू लागला मी तपश्चर्या करून खडग असताना मिळवलं, ते मस्तकावर हनुमंताच्या आणलं. ते म्हणला तू काय खडग आणलं हनुमंताला मारलं. म्या हृदयावर शरीरावर बाणामागे बाण सोडले तेव्हा हनुमान मेला. मेलं होतं का बरं, याला मरणच नव्हतं, यांच्या ह्या लोकांनी माहीत नव्हतं म्हणून असे बडबड करीत होते. ऐशा वाटी वा गरजती वीर हर्षे वाटी ती साखर आता विजवालंका पोर रणी वानर वाटेर म्हणले आता मेलं, आता साखर घ्या गोळ साखर. आता साखर नाही मग खा गोळ, साखर आहे पण पुन्हा शेवटला. आणि म्हणून असणारा आता लंका नगर हे पेटलं ना सगळं इजवा, आता काही हरकत
नाही असं त्यांचं सुरू झालं. हनुमानला ऐकू येऊ लागलं, पण हे सगळं ऐकून काय म्हणतात, वानरे तोर केली ख्याती तरी आम्ही भद्र जाते हरियाणीला मारोते शस्त्र प्रयुक्ती रणमारे हनुमंतानं असणारी थोर केली ख्याती, पराक्रम केला, ख्याती केली, लीला केल्या. पण आम्ही सुद्धा काय एक प्रकारचे रती महारथीवीर आहेत, बळवान आहेत, म्हणून वानराला मारलं. रणशोधारे सत्वर कोणे टाईम मेला कपी कुंजर तव ते देवोनी भोकार वेगी वानर उसळला. काहीला विश्वासच नव्हता, म्हणले हे वानर इतकं काय गरीब दिसतं तसं नसतं म्हणून जग फसत. ते म्हणले बावताने कुठं मेलं, त्याचे हाडं पिढं काय चेहरा बघा. एवढ्यामध्ये बघण्याचे असणारे काही सावकाश विचार करतात न करतात, तेवढ्यामध्ये हनुमंतराला अनुभव कर दिला. असा गजर केला धावला बिचारा. ऐ कोणी कपीचे गर्जन कापिंगला दशानन राक्षसांचा पळाला प्राण रोकडे मरण देखो. रामचंद्राच्या नावाचा गजर ऐकला राजा रावण असणारा तचकुंदाच करा. म्हणलं वानर अजून जिवंत आहे काय? जिवंत नाही, मिळलंच नाही, त्याला मरणच नाही म्हणून गर्जना करते. उच्च कवळोनी समस गट अवघे केले एकवट खांबा आणून घन दाट केले पीठ अवघ्याचे. सिंहासनाच्या पुढून राजा रावण असणारा काय होत बघतच होता. त्यावेळेस असणारा मारुद्राच्या चेतलेल्या शेपटानं बरेच राक्षस हिरो होते सुरू होते. महापराक्रम मध्ये ते गोळा केले, एका जागेवर आणले. अष्टधारीचा खांब उपटीला होता सभा मंडपाचा, तो गरगरा फिरविला आणि मस्तकावर आदळ्याबरोबर शेंदडा फुटावत तसे मस्तक राक्षसे फुटले. हे राजा रावणानं बघितले, काय मला विचारा. हात पाय नामन गट नात्याची शिरणा कंठ पाठीचे पोटीचे करोनी पीठ केली एकवट अवघ्या. जे म्हणत होते का आम्ही हनुमंताला कपाळ फोडलं, हृदय फोडलं, गुडघेन असणारा कोपऱ्यानं सगळं असताना त्याचं नाक सुद्धा तोडलं, डोळे सुद्धा फोडले, या सगळ्याचं असताना हाड सुद्धा शिल्लक ठेवलं नाही. काहीच असताना नाक सुद्धा शिल्लक ठेवलं नाही. सगळा भोगा करून टाकला. शरीराची राख रांगोळ असणारी ते एकाचे नाही बऱ्याच जणांच्या हनुमंताना असणारा खांबा हाणून चका चूर केला. नाते भूतळे नाते पाताळे शिकी नेले चरसातळे हनुमंते ते महाबळे नेले तत्काळे निर्गुणत्वा. त्यावेळेस असणारा स्वतः जेवढे असणारे राक्षस आले तेवढे असणारे हनुमंतानं कशामुळे नेले. हनुमंत महाबळी महाबळवान असल्यामुळं, रामाचा भक्त असल्यामुळं त्यांचं हाड शिल्लक ठेवलं नाही, कातड शिल्लक ठेवलं नाही, हाताळ शिल्लक ठेवलं नाही, कपाळ ठेवलं नाही. ते असणारे आखी राख रांगोळ करून पाताळात घातले. थेट म्हणजे वैकुंठाला पाताळात गेले तरी असताना तिथं शेषशाही भगवान आहे त्यांच्या पायाजवळ असणारे ये रामाचे स्वयंसेवक होण्यासाठी किंवा थेट रामाच्या रूपाला नेऊन घातले, निर्गुणाला नेऊन घातले. आकारालाच ठेवले नाही, उकाराला सुद्धा ठेवले नाही, पूर्णपणे चैतन्य स्वरूपाला नेऊन घातले. इंद्रिय व्यक्त दे अभिव्यक्ती नाव रूप त्रिगुण जाते निर्दळून मारोते गुणातिथी ते नेले. 3 गुण आहेत, रजगुण, तमगुण आणि सत्वगुण. आणि त्याच्यातच असणारा त्या सत्वगुणामध्ये रजगुणामध्ये येणारा मृत्यू आहे. मृत्यू असणारा एका प्रकारे येत नाहीये, आधी भौतिक, आधी दैविक आणि आध्यात्मिक. आता हे जर वाढवायचं म्हणलं का वया दुसरा जणू तर त्याच्यामध्ये असं आधी भौतिक म्हणजे मृत्यू कशाने येतो, आधी दैविक ह्याचा मृत्यू कशाने येतो, ह्याचं वाढवायला म्हणल्यावर बरंच वाढवायला जमल. पण मला वाटतं ताकापुरतं रामायण भाकरी पुरतं झालंय, पुढे घ्या चला. श्रीराम भक्ताच्या निज हस्ते जे जे निमती मारक युक्ते ते पावती गुरा ते भक्तीची ख्याती पैसे. त्यांना असणारा मोक्षाची प्राप्ती झाली. ते निर्गुण होते किंवा सगुण होते, ते निर्गुणाला पावले. पण असणारा जे रामाचे भक्त आहेत, रामाचे आवडते, रामाचीच यात येतं किंवा रामायणाचीच यात येतं, ज्याला ऐकायचंय त्यांचं काय होईल. त्यांना सुद्धा रामाचं चिंतन केलं की ते सुद्धा असणारा भगवंताच्या स्वरूपाला मिळतील, असे असणारे नादबाबाचं वचन आहे. श्रीराम भक्ताच्या दृष्टी पुढे मरे त्याचे भाग्य चोखडे जिनो नित्य गुणांचे साकडे
पावे रोकडे परब्रह्म. राम भक्ताच्या पुढे म्हणजे हनुमंताच्या सरसमोर जे जे मरत होतं का ते पुन्हा मारायचं, पुन्हा जन्मायचं, पुन्हा मारायचं. या सर आजोबात असताना त्या ठिकाणी ते सर्व असताना राम रूपाला जाऊन मिळत होते. शिल्लक असताना प्रब्रह्म रूप होत होते. कैवल्याचा पुतळा होत होते. राम असताना त्यांना तारीत होता, हनुमंत मारीत होता असं आपण म्हणायचं. पण नाथ बाबा तसं म्हणत नाही. तर श्रीरामाच्या कंड स्मरणे आत्मा सारथ्य ऐकल्या काने. कर्मा कर्मा होय दोरे निज निर्गुणे तो पावे. प्रभू रामचंद्राचं असणाराचं नामस्मरण करतो. तो निर्गुण असला किंवा सगुण असला, दुही असला तरी असताना तो प्रब्रह्मला पावतो, सगुणाला पावतो. आणि सगुण निर्गुण त्याचंच रूप आहे म्हणजे सच्चिदानंद रूपाला पावतो. पण असताना त्याचं नाव घ्यावं लागतं. नाव घेतल्याशिवाय तो असताना नाव रूपी असताना समुद्रातून या असताना तारीख नाही. कसं श्रीराम ज्याच्या वदने श्रीराम नाम ज्याच्या ध्याने. नित्य सावधान श्रीराम भजने. धन्य त्रिभुवने तो एक. प्रभू रामचंद्राचं असणारं नाव ज्याच्या ध्यानात आहे, ज्याच्या मनात आहे, ज्याच्या हृदयात आहे, ज्याच्या कार्यात कर्मात आहे, जो असणारा सकाळी उठल्याबरोबर प्रभू रामचंद्राच्या अनुष्ठानासाठी असणारा तात्पर आहे, तो असणारा सतत वैकुंठात आहे. तुका म्हणे सोपी केली पायी वाट. असं असताना सोपं वैकुंठ त्यांना जवळ आहे. पण पंढरी वैकुंठ ही सुद्धा जवळ आहे. कशामुळं? त्यानं नामस्मरण केलं त्याच्यामुळं. ऐसे श्रीरामाची भक्ती नित्य नांद हनुमंते. रणे राक्षस लावून ख्याते. दिदरी मुक्ती कपिराजे. अशी असणार काय भक्तीच्या त्या वाटा फक्त हनुमंतालाच माहित होत्या. आणि त्याच्या पुढेच येत होते का ते असणारे मरत होते पण तरत होते. आणि म्हणून असणारा ते सगळे तरुण जात होते. हनुमंत युद्ध करीत होते. हे फक्त रामायणातच होत. रावणास म्हणे हनुमंत तुझा सर्व तान करी घात. आजी सोडीला जीवे जित तुझ रघुनाथ. एवढे मोठे असताना चकाचूर केल्यावर हात दुखून राजा रावण बघत होता. हनुमंतानं अभयाचा हात वर केला. म्हणला हा राजा रावणा आजच्या दिवस तुझं आयुष्य तुला काय खायचंय ते खाऊन घे. काय असणार जीवनाची आयस करायची, मजा करायची किंवा देवाचं नाव घ्यायचं, पूजा करायची ते करून घे. प्रभू रामचंद्र वस्तू तुला काही मारीत नाहीये पण सोडीत बी नाहीये. एका जनार्दना शरण झाले लंका पुरधन. हनुमंताचे पुनरागमन सावधान अवधारा. एकनाथ महाराज असताना आपल्या श्रीगुरूला शरण जातात, नम्र होतात, नमस्कार करतात. आणि असं आतापासून झालेली गोड असणारी रामरूपी असणारी ही असणारी हजर अमर कथा तुमच्या पुढे ठेवली. आणि असं काही चुकलं असेल हुकलं असेल मी आज माझ्या गुरुला दादा माऊलीला शरण जातो आणि असताना नमस्कार करतो. काही हुकलं असेल चुकलं असेल आपल्या पदरात गमच्यात बांधून द्या, तिकडे तळ्यात नेऊन सोडतो. उद्या माघारी कैसी घेईल श्रीराम भेटे. कैशा सांगेल सीतेच्या गोष्टी. कथा अति गोड गोमटे कृपा दृष्टे अवधारा. मात्र उद्याची कथा अति गोड आहे, रम्य असणार रामायण आहे, अति सुंदर आहे. कारण सुंदर असणार कांड आहे. आणि त्याच्यामध्ये कशी तो भेट आईसाहेब सीतेची घेणार आहे. आणि तिथल्या असणाऱ्या गोड गोष्टी येतात, मंत्र मुग्ध होण्यासारख्या येतात, आज अमर होण्यासारख्या येतात. आणि असं नाम घेता वाय गेला ऐसा कोणी ऐकिला. ते असणाऱ्या भक्ताच्या आणि भक्ताच्याच करता येतात, पुन्हा महापतिवर्तेच्या येतात. या दोघांचा गोड संवाद आहे. पण उद्याच्या देते स्वस्ते श्री भावार्थ रामाने सुंदर कांड एका तार्किका हनुमंत लंका दहनम नाम 19 विश्वंदिला. आद्या ही गोड पुंडलिका वरदे हरिठ